बातमी शरद पवार यांच्याकडून म्हाड्यामधून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मोहिते पाटलांचा 13 एप्रिलला पक्षप्रवेश होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचे लक्ष असेल। मोहिते पाटील घराण्यात आता बंड होण्याची शक्यता आहे। धैर्यशील मोहिते पाटील आता शरद पवार गटात जाणार अशी शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती आपल्याला सचिन जाधव देत आहेत। सचिन, शरद पवार यांच्याकडून माड्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, काय एकंदरीत चर्चा आहे? आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून माड्याचा तिढा जो आहे तो कायम पाहताना दिसतोय। तर दुसरीकडे मोहिते पाटील जे आहेत ते आता शरदचंद्र पवार गटामध्ये 13 तारखेला प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे। त्या ठिकाणी अकलूजमध्ये शरद पवार जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रवेश करतील आणि 16 तारखेला त्यांचा लोकसभामधून त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आता माड्याच्या बाबतीत 2-3 नावं जी आघाडीवर होती त्यात धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। साहजिकच त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती स्वतः शनिवारी अकलूजमध्ये शरद पवार करतील असंही सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं संजीवराजे निंबाळकर दुसरीकडे अनिकेत देशमुख ही नावं जी आहेत तीही चर्चेत होती। त्यामुळं साहजिकच आता माड्याचा तिढा सोडवण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून बैठका सुरू होत्या। मोहिते पाटील ज्यावेळी रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली त्यामुळे नाराज असल्याचं बोललं जात होतं। तर स्वतः रामराजे शरद पवार गटाकडून एकाच नावाची घोषणा होण्याचं बाकी आहे, उमेदवारी घोषणा होण्याची बाकी आहे आणि ती म्हणजे माडा। आणि या ठिकाणी आता धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।